आपण आता संपर्कात आलो, हार्डली 8-10 दिवस झाले असले आपण संपर्कात आहोत. तुमची हिम्मत काय केली तुम्ही की खूप काळ्या जमिनीत जी जमीन पाणी धरून ठेवते, लिटरली 15-15, 20-20 दिवस पाणी धरून ठेवते, अजिबात पाण्याचा उत्तम निचरा नाहीये, अशा जमिनीत शेवगा लावण्याचं धाडस केले. रब्बी हंगाम बिना पाण्यात रब्बी हंगामातील जी पिकं आहेत, जे कॅमेरा मन पकडलेले कल्पेश कल्पेश सर आहेत, ते बंधू आहेत त्यांचे, ते म्हणतात की रब्बीतले जे पिकं आहेत ते विदाऊट पाणी येतात, एवढं पाणी या जमिनीत राहतं किंवा जमिनीखाली पाणी आहे. रब्बीतली सर्व पिकं पाण्याला एक पाणी सोडा दिले तरी ते पूर्ण पिकं उत्पन्न देतात. इथपर्यंत या जमिनीची ताकद पाणी धरून ठेवण्याची आहे. अशा ठिकाणी शेवगा लावण्याचा सल्ला तुम्ही जर मला फोन केला असं लावायच्या वेळेस ऑगस्टमध्ये वगैरे, मी म्हणलं नका लावू. नो, मी आताही काल परवा मला कोणाचा फोन आला होता, त्यांनी मला हाच प्रश्न विचारला, सर काळी जमीन आहे, ते काळी जमिनीत मी शेवगा लावू का? त्याला म्हणलं नका लावू. कारण काय होतं, एक तर तुम्ही शेवगा लावता पहिल्यांदाच लावताय. शेवग्यामध्ये काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला पारंपरिक ज्या गोष्टी करतो आपण पारंपरिक शेतीमध्ये, त्याच्या एकदम विरुद्ध गोष्टी आपल्याला शेवग्यामध्ये कराव्या लागतात. मी याच्या बऱ्याच वेळा बोलले, पण पुन्हा बोलेल मी, आणि बोलणं गरजेचं आहे. आता नोव्हेंबर आहे आणि काय तारीख आज? रविवारचा दिवस आहे. 23 आहे का 24 आहे? 23 किंवा 23 तारीख आहे. 23 नोव्हेंबर आहे, रविवार आहे, तिसरा रविवार आहे नोव्हेंबर महिन्यामधला. आणि मी या ठिकाणी आलोय. आज मी पाहतोय या प्लॉटला की झाडाची जसंही म्हणले की पाणीचा जमीन काळी आहे आणि पाणी धरून ठेवणारी जमीन आहे, त्यामुळे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जी आहे खूप चांगली झालेली आहे. हा प्लॉट पाहून वाटणारच नाही की हा प्लॉट 4 महिन्याचा आहे. एवढं चांगला हा कमीत कमी 6 महिन्याचा प्लॉट वाटेल, एवढी चांगली या झाडाची खोडं मजबूत झालेली आहेत. उंची पण 10-12-15 फुटापर्यंत उंची गेलेली आहे झाडाची 4थ्या महिन्यातच. आणि ते आपण सर त्याच्यामध्ये ऍड करतो, इथं आपण 3 वेळेस त्याला कटिंग घेतलेली आहे, तरी सुद्धा ते झाड कंट्रोलमध्ये नाहीये. ते परत तेवढंच होतं सर. म्हणजे 8-10 दिवस गेले, 15 दिवस झाले की परत त्याची म्हणजे तीच ग्रोथ होते. जमिनीमध्ये ते जमिनीतच दम छाम आहे. ते सगळा काळी जमीन आहे, काळीशार जमीन आहे एकदम, आणि पाणी धरून ठेवणारी जमीन आहे, त्यामुळे ती व्हेजिटेटिव्ह ग्रोथ झालेली आहे. तर शेवगा शेती करणाऱ्यांना, जे पहिल्यांदा शेवगा शेती करतायत, त्यांना मी सल्ला देईल की काळ्या जमिनीत शक्यतो लावू नका. काळ्या जमिनीत यांना उत्पन्न घेऊन देण्याचं चॅलेंज मी स्वीकारलेलं आहे. यांनी जरी काळ्या जमिनीत लावलाय आणि ते अर्धा एकर 1 एकर नाही 5 एकर तब्बल 5 एकर यांनी शेवगा लावलेला आहे 12x6 अंतरावर. यांनी झेंडूचे फुलं लावलेत मध्ये, ते मी त्याच्यामध्ये व्हिडिओ टाकलेच मी की इथं मला बऱ्याच रातकिड्यांचे आवाज असतील, मधमाशाचा आवाज मगाशी येत होता. आता मधमाशा गेल्या असतील घरी, त्यांचं काम संपले आता. तर यांना आता या काळ्या जमिनीत सुद्धा 5 एकरमध्ये उत्पन्न घेऊन देण्याचं काम माझं राहील आणि मी ती जबाबदारी स्वीकारलेली आहे. हां, नाही स्वीकारली, मी करून देईल तुम्हाला. कारण या दोन्ही बंधूंचं लक्ष, माझा कॉन्फिडन्स या 2 बंधूंवर आहे. या 2 बंधूंचं लक्ष शेतामध्ये असते, कंटिन्यू शेतामध्ये हे लोक यंग जनरेशन